नमस्कार मंडळी, बिग बॉसचे 2 आठवडे झालेत आणि बिग बॉस मध्ये एक हृदय पिळावून टाकणारी, हृदयाचा चकना चूर करणारी, अखिल भारतीय एकर गेला तरी चालेल पण नाच झालाच पाहिजे या संघटनेचं हृदय तोडणारी घटना घडली. राधा पाटीलनं तिच्या विदाऊट मेकअपच्या थोबाडातून तिच्या बॉयफ्रेंडचं नाव रिव्हील केले. लिव्हिंग मध्ये राहतो. हे बघा मित्रांनो, पोरी कधीच खरं बोलत नाहीत, पण पोरींच्या पोटात एखादी गोष्ट जास्त दिवस राहत पण नाही. आणि त्याचं प्राईम एक्झाम्पल म्हणजे राधा पाटील. पाठीमागं एका पॉडकास्ट मध्ये अजून 2 पण महिने झाले नाहीत काय म्हणलेली तुम्हीच बघा. पण आता शेड्यूल खूप बिझी झालाय, सो इंटरेस्ट नाही आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये, की नाही का एक असं छान मुलगा आला पाहिजे लाईफ मध्ये, त्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं पाहिजे, माझ्यासोबत फिरला पाहिजे, काय नको काय हवं राधा, असं तसं वाटतं थोडस. पण बघा भेटला तर द्या एखादा मुलगा. पॉडकास्ट मध्ये यांना मुलगा पाहिजे होता आणि आता बिग बॉस मध्ये गेलेल्याला 3 दिवस पण नाही झाले तोपर्यंत त्यांनी 3 वर्षाचं रिलेशनशिप रिव्हील केलं. व्हिडिओ मध्ये पुढे जायच्या आधी सांगतो, जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल आणि तुम्ही T20 वर्ल्ड कप साठी वेट करू शकत नाही तर पिन कमेंट चेक करा एकदा. कसिनो वर्ल्ड हॅज समथिंग स्पेशल फॉर यू, डोंट मिस इट. तो असा आहे ना, मला कोण काय बोललं ना बाहेर जाऊन तो फाडून टाकल. रिव्हील केलं ती केलं, पोरांच्या हृदयाचा जरा पण विचार नाही केला. लिव्हिंग मध्ये राहतो. 3 वर्ष नुसतं रिलेशनशिप होतं असं म्हणलं असतं तरी चाललं असतं. 3 वर्ष लिव्ह इन म्हणायची काय गरज होती. आता मागच्या 2-3 वर्ष गराळ गाळ तुझं नाचकाम बघायला येणाऱ्या गाबड्यांनी कुणाच्या म्हणून तोंडाकडे बघायचं. त्याला काहीच व्यसन नाही. आज ती पण मन खरी झाली, ज्याला काहीच व्यसन नसतं त्याला बाईचं व्यसन असतं. आता प्लीज निर्व्यसनी पोरांनो ऑफेंड होऊ नका, मला माहिती आहे तुम्ही गे नाही. अगं 3 वर्षात त्याने कधी त्याच्या हाताने जेवलाच नाही. आता तुमची शाळा किती झाली मला खरंच माहित नाही, पण ती समोरची तुमच्या जी बसलेली आहे तिला शाळावाल्यांनी जबरदस्ती पास केली. तुम्हाला फ्रजाईलचा अर्थ माहित नव्हता, पण प्रॅक्टिकल ते असतं ना, प्रॅक्टिकल त्याचा तरी अर्थ समजत असेल. जस्ट इमॅजिन करा, यांना एखाद्या जर शो साठी कॉल आला असेल तर ह्या काय म्हणून त्यांच्याबरोबर डील करत असतील. मी येईल पण मला 12च्या आधी घरी जावं लागेल कारण माझा BF घरी उपाशी असतो, तो माझ्या हातातूनच खातो, तो स्वतःच्या हातानं नाही खात, तो घरी उपाशी असतो ना तर त्याला घरी जाऊन मला जेवायला घालावं लागतं. माझ्याच हाताने 3 वर्ष. मला मान्य आहे प्रेम आंधळ असतं, प्रेम बहिरा असतं, पण प्रेम चुतिया पण असतं. प्लीज, हे आज पहिल्यांदाच मी बघितलंय. आता ह्यो तिचा बैल आहे घरी, तो हातानं जेवत नाही म्हणल्यावर एक तर राधाला घरी पाठवा, नाहीतर त्या बैलाला वाईल्ड कार्ड म्हणून घरात आणा. ती माघारी जाऊन त्याला घरी जेवण घालेपर्यंत त्याच्या हातानं ती काय खाणार नाही, आणि मग हातानं नाही खाल्ल्यावर मग त्याचं तिकडं झालं हाताच्या काड्या आणि पायाचं तुंतुन. तो असा आहे ना, मला कोण काय बोललं ना बाहेर जाऊन तो फाडून टाकल. आपण तर घाबरू नाही बाबा, कारण हिचा बॉयफ्रेंड मला फाडून बिडून टाकायचा. बिबट्या घरी आलता का घरचे जंगलात जायचे, फाडून टाकन. एवढा पॉझिटिव्ह बॉयफ्रेंड पाळलाय की बाहेर गेल्यावर डायरेक्ट फाडाफाडी करतो आणि घरी गर्लफ्रेंडच्या हाताने जेवतोय. नाही म्हणजे ह्यो हाताने जेवत पण नाही, ह्याच्या गर्लफ्रेंडने ह्याला चारावं लागतं. ह्याच्या गर्लफ्रेंडला कोण काय म्हणलं तर डायरेक्ट बाहेर जाऊन फाडून टाकतो. म्हणजे किती सिलेक्टिव्ह पॉझिटिव्ह माणूस असेल हा, की बाहेर आपली गर्लफ्रेंड सगळ्यांच्या पुढे जाऊन नाचती ते चालतंय, पण कोणी काय बोललेलं खपत नाही, फाडून टाकल. खूपच सिलेक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे भाऊ, कारण ह्याची गर्लफ्रेंड पूर्ण गावापुढे नाचली तरी हा वाघडार काळी पण फोडत नाही, पण हिला कोण काय म्हणलं की डायरेक्ट फाडतो. फाडून टाकल. कसलं भारी, कसलं छान. मला पण शोध एखादा बॉयफ्रेंड. तुम्हाला माहिती नसेल तर ही आहे अनुश्री. हिला दुसऱ्यांच्या बॉयफ्रेंडच्या स्टोरी ऐकल्या की वाटतं की माझा पण एक बॉयफ्रेंड असावा, मला पण एखादा बॉयफ्रेंड बघावा लागेल. नाही, मला काय म्हणायचं, आपल्या जुन्या फुटप्रिंट तरी जाऊ द्या, नवीन ठसे उमटवायच्या आधी. यांना तर काय बोलू पण शकत नाही ना, कारण परत बिग बॉस मध्ये यांना सपोर्ट करायचंय. शेवटी साताऱ्याचे म्हणून आलते, ते कसं झालंय आमचं माहित आहे का, झालंय म्हणून ठेवायचं आणि आपलाय म्हणून सांभाळायचं. पहिल्या आठवड्यात रितेश देशमुख ज्यावेळेस धक्क्या आले त्यावेळेस यांना म्हणलं की तुम्ही पहिल्याच दिवशी दिसला, परत काय घरात दिसलाच नाही. मग ह्यांनी ती एवढं मनावर घेतलं की घरातले सगळे मानपानवाले पहिल्यांदा ठोकले. आणि नो मीन्स नो, जिथे मी पहिल्यांदाच नाही बोलली. प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का, ही टीव्ही वाली लोक आहेत की नाही, टीव्ही वाले ऍक्टर ऍक्ट्रेस, ही मालिकात काम करणारे, हे ना सारखं विसरते ते. यांच्यापेक्षा जास्त रिच रील स्टार्सला, क्रिएटर्सला, हे जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना आहे. आणि हे जे शो चालले ते हे फक्त ह्या रील स्टार मुळे चाललं. त्यामुळे लायकी अवकात कुणाची काय आहे किती आहे हे असलं शब्द माणसानं नाही बोललेलंच बरं. राकेश खूप मोठा स्टार आहे आणि कोणीतरी त्याच्या समोर आहे ती रील स्टार आहे, पण त्या बिग बॉसच्या बाहेर आहे ना, बिग बॉसच्या घरात तर दोघं सेमच आहे. दोघं जर एक प्लॅटफॉर्म शेअर करताय, ज्यावेळेस तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आहे, एकाच स्टेजवर आहे, त्यावेळेस लायकीचा विषय येत नाही, तो विषय कॉम्पिटिशनचा आहे. लिटरली या शो मध्ये बघण्यासारखं काहीच नाही राहिलं. म्हणजे अननेसेसरी गोष्टीवरून भांडणं, वडावडीन खेचाखीची ह्याच्यावरून भांडणं. मला माहिती नाही हा शो किंवा असले शो तुम्ही कसं बघता. लास्ट इयर पण मी पूर्ण शो हा बघितला फक्त रोस्ट व्हिडिओ बनवायसाठी, पण यावेळी मला रोस्ट व्हिडिओ बनवायचे आहेत म्हणून पण बघू वाटणं. बिग बॉस वाल्यांचं खरंच अवघड झालंय. ज्यानं पण हे कॅन्डिडेट सगळं सिलेक्ट करून आणलं तर नाही, ते रोज रात्री 10 वाजल्यानंतर मार खात असणार,
फक्त आणि फक्त महेश मोठेला सिलेक्ट का नाही केलं त्यामुळे. आणि एडिटरच्या मेंदूला मुंग्या येत असतील की आता काय काय म्हणून आणि कुठनं म्हणून एडिट करून ह्यांचा कॉन्टेंट काढू, काय ठेवू आणि काय कट करू. हे तर सगळ्यांनाच माहित आहे. आज जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सगळ्यांना ह्यांना पे करायला लागतं, पैसे द्यायला लागतात. पण बाहेर घराच्या बाहेर जे क्रिएटर आहेत, जे क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवतात, त्यांना पण पे करायला लागतंय, प्रमोशन करायला लागतं, कॅम्पेन चालवायला लागतं की बिग बॉस किती मस्त चाललंय, बिग बॉस मध्ये किती कॉन्टेंट येतोय, बिग बॉस वर रील्स बनवा, बिग बॉस वर रोस्ट बनवा. नाही म्हणजे आतल्यांना पण पैसे द्या आणि बाहेरच्या लोकांना पण प्रमोशन करायचं पैसे द्या. फायद्यात कोण आहे? शेवटी विषय टीआरपीचा झालाय. जर तुम्हाला सूरज चव्हाण एखाद्या भाऊच्या धक्क्यावर दिसला किंवा मग सलग 2-3 वेळा 2-3 आठवड्यात दिसला तर जास्त सरप्राईज होऊ नका. नाही मला पण आश्चर्य वाटणार नाही, कारण मला तर माहितीच आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं मला काय कळत नाही की सारखं इंस्टाग्रामवर मेसेज करून कमेंट मध्ये हे विचारायची गरज नाही ना की तू कोणाला सपोर्ट करतोय, यावेळेस तू कोणाच्या बाजूने आहे. मला तुमच्यासारख्या भोळ्या बाबड्या जनतेला सांगायची इच्छा आहे, मनापासून मला तुम्हाला सांगू वाटतं. बिग बॉस हा एक प्लॅटफॉर्म आहे. इथं आल्यावर तुमच्या करिअरला बूस्ट मिळतो, तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळते. इथं आल्यावर करिअर सेटच होऊन जातं. मग इथं आल्यानंतर परत आयुष्यात काय करायची गरजच लागत नाही. असला काय गैरसमज जर तुम्ही डोक्यात पाळला असला तर तो प्लीज काढून टाका. आणि राहिला विषय सपोर्टचा, तुम्ही मला खरंच सांगा प्रामाणिकपणे की या घरात 2 माणसं, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय म्हणून नाही, मी दिव्या आणि रोशनचं नाव घेतलं, या दोघांना सोडून तुम्हाला कोणत्या त्या बिग बॉसच्या घरातल्या सदस्याला सपोर्ट करावा वाटतंय? आणि एखादं चांगलं जेन्युइन रिझन पण मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. मी तुम्हाला सांगतो या दोघांना सपोर्ट करण्याचं माझं रिझन काय. दिव्याचं काम बिग बॉसच्या बाहेर पण चांगलं आहे, कारण ती सर्वसामान्य लोकांचा आवाज आहे, त्यांचे मुद्दे उचलते, न्याय मिळवून द्यायचं काम करते. खरं तर तिनं बिग बॉसचा तो प्लॅटफॉर्म मिळालाय तो पण या कामासाठी वापरायला पाहिजे होता, चांगले संदेश देता आले असते समाजासाठी. पण असतील बिग बॉसचे काही रूल्स अँड रेग्युलेशन, आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि आपले रोशन भाऊ ज्यांना तुम्ही पण सपोर्ट केला पाहिजे, मी पण सपोर्ट करतोय का ते सांगायची गरज नाही. पण मी त्यांना आतापर्यंत त्यांची जी जर्नी होती, आतापर्यंत त्यांनी जे काम केलं इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, त्यासाठी सपोर्ट करतोय. यानंतर ते पुढे कसे राहतील, कसे वागतील, बिग बॉसची जी त्यांची सक्सेस आहे आता ती त्यांच्या डोक्यात कशी जाते हे मी काय सांगू शकत नाही. आणि त्याचा नंतर सपोर्टचा विषय आला. पण आतापर्यंत जे त्यांचं काम आहे, आतापर्यंत त्यांनी जे केलंय समाजासाठी, त्यांनी स्वतःसाठी किंवा रिअल लाईफ मध्ये इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा मग ते असतं फॅमिली वगैरे यांच्यासाठी केलं असेल, त्या सगळ्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी बघून मी त्यांना सपोर्ट करतोय. आणि बाकी काय पुढचं बघूयाच की. तर तुम्हाला समजलं ना, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे की मी फक्त दिव्या आणि रोशनला सपोर्ट करतोय, बाकीच्या आपल्यासाठी असेच आहे कॉन्टेंट म्हणून, रोस्टिंगचा कॉन्टेंट म्हणून आपण वापरतोय. आणि हा सोनालीला बिग बॉसनं आणलेलं बॅडी म्हणून, पण ती झाली बिग बॉसच्या घरात येऊन सॅडी. बिग बॉसचा झालाय मोये. आणि शेवटी परत मी कसं काय विसरू शकतो की बिग बॉसचा सध्याचा टीआरपी किंग, सध्या ज्याच्यामुळे टीआरपी आली बिग बॉसला, तो आपला प्रभू शेळगे, तो बारका छोटा काळू डॉन. त्याला सगळ्यांनी बारका म्हणून एवढा डोक्यावर घेतलाय की त्याचं बारीक फक्त शरीरच आहे ते विसरले लोक. तो एवढा चाबरा आहे कारण की तू भेटलीस मोठ्या ताईसारखीच. एवढा आतल्या गाठीचा आहे हा, एवढा पोचलेला आहे. म्हणजे आतल्या गाठीचा तर ह्याला राधा पाटील म्हणली, मी तर कायच आहे नंतर म्हणणारा माणूस आहे, पण राधा पाटीलनं आधीच ठरवून टाकले की आतल्या गाठीचा आहे. ह्याची दुसरी बाजू बघायची लोक विसरूनच गेली. तुम्हाला सांगतो या काळूडॉनचा एकच अजेंडा आहे, आली अंगावर घेतली शिंगावर. थोडासा पेशन्स ठेवा. तुम्हाला सांगतो काय झाले. हा त्या तन्वी बरोबर बसलेला, नंतर मग ते असेल ते हातात हात घेऊन झोपलेले खाली तिकडे ग्राउंडवर, तिकडे आहे कुठेतरी ग्रीन मॅट टाकून ग्राउंड बनवले, तिथं ते झोपलेले. तर ती काळूडॉन आपला हातात हात घेतल्यानंतर थोडासा इमोशनल झाला, थोडं त्याच्या भावना जागृत झाल्या. तो म्हणायला लागला तन्वीला. मी हे आता फुटेज दाखवू शकत नाही तुम्हाला, कारण कसं आहे ना, आपला चॅनल ऑलरेडीच दारिद्र्य रेषेखाली चालू आहे, पिवळ्या रेशन कार्डात आहे. उगाच इथं टाकून काहीतरी मॅटर वाढायचा फुटेज टाकून आणि लपडी व्हायची, ती काय आपल्याच्यानं सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. माझ्या ह्या स्टोरीमधून तुम्ही बघितलंच असेल, जर तुम्ही बिग बॉसचे रोस्ट व्हिडिओ बघताय तर तुम्हाला माहिती असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. तर बिग बॉस मध्ये आपला कल्लूडॉन, काळूडॉन आणि तन्वी बसलेले, हातात हात घेतलेला, सॉरी झोपलेले, हातात हात घेऊन मग काळूडॉन तिला सांगत होता, कन्फेस करत होता, कन्फेशन की जेव्हापासून तुझ्यात माझं मन एवढं गुंतलंय की मला आता घरच्यांच्या आठवणीनं झाली, तुझ्यात माझं लय मन गुंतलंय, असं तसं काय बोलत होता. तन्वीला क्लिक झालं की काळूडॉन जर अशी लिमिटच्या बाहेर निघालाय, काळूडॉनच्या भावना त्याच्या शरीराच्या बाहेर निघायला लागल्या, म्हणजे शरीर बारकं झालं आणि भावना अशा उपळायला लागल्या, ओतू जायला लागल्या दुधासारख्या. त्यामुळे तन्वीला समजलं. तन्वी म्हणली की हा काळूडॉन बरोबर बोलतोय, तुला सगळं चांगल्या फिलिंग यायला लागलं, ते मोठ्या बहिणीसारखं, माझ्याकडे तू मोठ्या बहिणीसारखं बघतोय असं. त्यानंतर काळू शांत झाला. काळूचा एकदम सन्नाटा झाला. म्हणजे असतं कधी माणसाचं. काळूडॉनचं कसं आहे, काळू कधी विसरून जातो की ज्या कॅमेरामध्ये चहा मागत होता ते कॅमेरा त्याला बघतच आहे 24 तास. असं कधी भावनांच्या भरात काळूडॉन इकडून तिकडून निघून जातो असा उंदरासारखा. तर बाकीच्या लोकांबद्दल जास्त काय बोलण्यासारखं नाही आणि मी जास्त हा शो कॅश इन पण करत नाही सध्या, कारण कसं झालंय ना, मला दुसऱ्या कॉन्टेंटवर एक्सपेरिमेंट करायचे अजून थोडं. युट्यूब आपल्या व्हिडिओ दुसऱ्यांना सजेस्ट करत नाही, तुम्ही लोक पण काय पूर्ण व्हिडिओ बघत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ते आहे ना खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंटच्या शेजारी हाईपचं बटन आहे, ते पण क्लिक करत जावा. हाईप केल्यावर काय होतं ना, दुसऱ्यांना व्हिडिओ सजेस्ट होतात. म्हणजे बघू द्या ना, मी तर दुसऱ्या लोकांनी मला बघितलं तर मग काय माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? नाही होणार. तुम्ही आपला काळजाचा विषय लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.